हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तुम्हाला जर झेंडूचं फूल विणायचं नसेल तर तुम्ही असे ओबडधोबड पॉम बनवून ते झेंडूचं फूलचं तोरण बनवण्यासाठी तुम्ही असे पॉम बनवून ते यूज करू शकतात. तर हे ओबडधोबड पॉम कसं बनवायचं ते आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी मी हे 4 बोटांवरती कमीत कमी 90 किंवा 80 राऊंड असे लोकर गुंडाळून घेतलेली आहे. ही साधी लोकर आहे. जर तुम्हाला हे पॉम परफेक्ट हवं असेल तर तुम्ही त्याला परफेक्ट असा शेप द्या. मी इथे हे झेंडूचं फ्लॉवर ज्यांना विणता येत नसेल त्यांच्यासाठी हे सोप्या पद्धतीने असं पॉम बनवून ते झेंडूच्या तोरणमध्ये बसवण्यासाठी लावण्यासाठी ते मी सांगत आहे. हे या पद्धतीने हा पाहू शकतात केवढा मोठा राऊंड आपण विणलेले रॅप केलेले आहेत. ते एकत्रित काढून घ्यायचे आणि असं हे धाग्याने अटॅच करायचे आणि हे असं लोकर आहे ती कट करून घ्यायची दोन्ही साईडची. जर तुम्हाला याला परफेक्ट शेप द्यायचा असेल तर तुम्ही त्याला परफेक्ट शेप ही देऊ शकतात. पॉमसाठी आता पॉमचा साचा यूज करण्याची गरज नाही. हे अशा पद्धतीने परफेक्ट असे पॉम बनवू शकतात तुम्ही. याला परफेक्ट असा शेप हवा असेल तर तुम्ही तसाही द्या. हे मी असंच ठेवणार आहे. जास्त परफेक्ट शेप नाही देणार. फक्त एक राऊंड आला पाहिजे. एक झेंडूच्या फुलाला जसे त्याचे पाकळ्या असतात ओबडधोबड त्या पद्धतीने बनवायचं. जर तुम्हाला झेंडूच्या फुलाचं तोरण बनवायचं असेल तर तुम्ही हे अशा पद्धतीने ओबडधोबड ठेवा. आणि तुम्हाला परफेक्ट असं पॉम हवं असेल तर तुम्ही त्याला परफेक्ट असं कट करा. मोठ्या आकाराचे बनवायचे, नंतर छोट्या आकाराचे बनवायचे आणि तोरणपट्टीवरती अटॅच करायचे. हे ओबडधोबड पॉम बनवून तुम्ही कोंबडीची पिल्लंही बनवू शकतात यापासून किंवा टेडीही बनवू शकतात. हे पहा, हे अशा पद्धतीने ओबडधोबड बनवायचे, कट करायचे आणि तोरणपट्टीवरती अटॅच करायचे. झेंडूच्या फुलाचं तोरण तुमचं तयार होईल. याच्यामध्ये ग्रीन कलरचे जरा लांब लटकन असे मध्ये बांधा, अटॅच करा. खूप छान दिसेल हे तोरण. हे असं इथे तुम्ही लटकन लावा. बाय, टेक केअर.